नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आहे ना रेडीमेड टॉपला स्लीव्ज कशा लावायच्या आणि स्लीव्ज लावण्याची योग्य पद्धत कशी ते बघणार आहोत व्हिडिओच्या मार्फत. स्लीव्ज लावण्यासाठी आपण मुंड्यातले फिटिंगचे अगोदर टीप काढून घेणार आहोत, कारण की स्लीव्ज अगदी व्यवस्थित आपल्याला बसवता आली पाहिजे. त्यामुळे आपण फिटिंगची टीप ही काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. दोन्ही बाजूने आपण सेम पद्धतीने फिटिंगची टीप काढून घ्यायची आहे. बघा, दोन्ही बाजूने आपल्याला टीप काढून झालेली आहे. आता आपण ज्या स्लीव्ज घेतलेल्या आहेत टॉपच्या, त्या व्यवस्थित मुंड्याचा आकार आपण करून घ्यायचा, मध्य काढायचा आहे आपल्याला मुंड्याचा स्लीवचा, आणि मध्यभागीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. शोल्डरच्या मध्यभागी आपण स्लीव्ज ठेवायची आहे आणि अगोदर बघून घ्यायचं आहे पुरते का नाही. पूर्ण मुंड्याला गोलाकार अशी लावून घ्यायची मध्यापासून, स्लीव्ज पुरते का. आणि बऱ्याच मैत्रिणी काय करतात, अशा आतून स्लीव्ज लावतात आणि शोल्डरवरती ठेवतात, पण तसं न करता आपण वरच्या बाजूने स्लीव्ज लावायची आहे. अगदी नाही का शिवल्यासारखं वाटतं ते. रेडीमेड टॉपलाही आपण ह्याच पद्धतीने जर स्लीव्ज लावली तर छान दिसतं. आतून जर स्लीव्ज लावली तर ते व्यवस्थित दिसत नाही, बघताना खूप वेगळं वाटतं, कारण की आतल्या बाजूने स्लीव्ज येते आणि वरच्या बाजूने पूर्ण आपला टॉपचा मुंडा दिसतो. त्यामुळे आपण कधीच आतून स्लीव्ज लावायची नाही. बघा या पद्धतीने. आणि आपण मध्यापासून जो स्लीव्जचा मध्य काढलेला होता, आपण तो शोल्डरच्या तिथे ठेवायचा आहे आणि मध्यापासून सुरुवात करायची आहे स्लीव्जला. कडेने लावायची नाही, कारण की मग बाहीचं मध्य व्यवस्थित येत नाही आणि फिटिंगला पण तिरकी होते. म्हणून अगोदर अर्धी स्लीव्ज आपण लावून घेतलेली आहे टॉपला, आणि त्यानंतर पुन्हा राहिलेली अर्धी स्लीव्ज उलटा करायचा आहे. अगोदर लावताना आपला टॉप खाली होता आणि स्लीव्ज वरती होती. आता बघा उलट्या दिशेने फिरवलेले आहे. आता टॉप खाली आणि स्लीव्ज वरती या पद्धतीने आहे. आणि पुन्हा आपण बघा या पद्धतीने आपले लावून झालेली आहे. आता पुन्हा आपण त्यावरती डबल टिप देऊन घ्यायची आहे. अगदी याच पद्धतीने आपण प्रत्येक रेडीमेड टॉपला अशीच स्लीव्ज लावायची आहे मैत्रिणींनो. बघा आपली स्लीव्ज लावून रेडी झालेली आहे. बघा छान दिसते याच पद्धतीने लावल्यावर. आणि बॉटमला आपण स्लीवच्या बॉटमला 1 इंचाचा फोल्ड करणार आहोत. अर्धा इंचाची अशी पट्टी दुमडायची आहे आणि एकच सिंगल टीप द्यायची. एकच टीप दिली तर छान दिसते. डबल टीप ही देऊ शकतो आपण, पण अशी सिंगलच छान वाटते स्लीवचा बॉटम दुमडताना. बघा या पद्धतीने आपण अर्धा इंचाचे 2 फोल्ड केलेले आहे, एकावरती एक, आणि टीप देऊन घेत आहोत. बघा या पद्धतीने आपली स्लीव्ज लावून रेडी झालेली आहे. दुसऱ्याही स्लीव्जचं सेम पद्धतीने आपण करणार आहोत. अगोदर मध्य काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही स्लीव्ज सेम पद्धतीने जोडून घेणार आहोत.
बघा दोन्ही स्लीव्हचा आपण सेम पद्धतीने शोल्डरपासून अर्धे स्लीव्ह जोडतो आणि त्यानंतर राहिलेली स्लीव्ज. आपल्या आता दोन्ही स्लीव्स लावून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. आपण फिटिंग करण्यासाठी टॉप उलटा करून घ्यायचा आहे. आतील बाजू वरती काढून घ्यायची. दंड घेरचा माप घ्यायचा आहे फिटिंगसाठी. आपण दंड घेर, मुंडा, छाती आणि कमर घेर अशी माप घ्यायची आहे टॉपच्या फिटिंगसाठी आणि मग फिटिंगची टिप टाकायची आहे. दोन्ही बाजूने सेम पद्धतीने आपण फिटिंगची टीप टाकणार आहोत. अशीच मापे घ्यायची आहे टॉपला. आपण दोन्ही बाजूनी या पद्धतीने फिटिंग करून घेत आहोत. फिटिंग करताना दंड घेर, मुंडा, छाती घेर, कमर घेर अशी मापे घ्यायची आहे. कोणत्याही कुर्तीला फिटिंग करताना हीच मापे घ्यायची आहेत. बघा या पद्धतीने आपली फिटिंग तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा आपला टॉप स्लीव्ज लावून रेडी झालेला आहे. या पद्धतीने स्लीव्ज लावल्या तर खूप छान दिसतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.